हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? चला, उद्या संकष्टी चतुर्थीनिमित्त आपण पटकन गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी मोदक बनवूया. तर इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतले आणि त्याच्यामध्ये गूळ घेतलेलं आहे. जर तुम्हाला जेवढं आवडीनुसार पाहिजे तेवढं तुम्ही गूळ घेऊ शकता. त्याच्यामध्ये मी अर्धी अर्धी वाटीला कमी थोडंसं गूळ घेतलेलं आहे याच्यामध्ये. आणि आपण आता हे कढईत टाकून मस्त हे पूर्ण गूळ वितेपर्यंत शिजवून घेणार आहोत. हे बघा, मस्त की गूळ वितळलेलं आहे. गोड जसं तुम्हाला आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. तर इथे मी बघा ड्रायफ्रूट ॲड केलेले आहेत बारीक चॉप करून. खोबरं तुम्ही किसून आणि गूळ जेवढं आवडीनुसार तुम्हाला कमी जास्त याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर इथे बघा मस्त मिक्स झालेलं आहे. याला 2-3 मिनटं मी परत शिजवून घेतलेलं आहे आणि थोडीशी 2 मिनटं ती शिजवून पूर्ण सुकवून घेतले. कारण गूळ पूर्णपणे विरघळून त्याचा पाक होऊन परत ते मिश्रण पातळ होतं, म्हणून थोडं 2-3 मिनटं त्याला पूर्णपणे शिजवून घ्या. याच्यामध्ये चिमूटभर असं मीठ टाकलं आणि थोडंसं वेलची पूड टाकलेली आहे. आणि हे मिश्रण आपण आता थंड करून घेणार आहोत. वेलची पूडने त्याला चव पण चांगली येईल आणि गोडाच्या पद्धतीचं थोडंसं मीठ टाकलेलं चांगलं असतं. तर इथे बघा आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतले. त्याच्यामध्ये बघा थोडंसं चिमूटभर मीठ टाकले आणि थोडंसं आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. 1 चमचा, 1 ते अर्धा चमचा तुम्ही तेल टाकू शकता आणि थोडं थोडं पाणी ॲड करून इथे मस्तपैकी याचा गोळा तयार करून घ्या. पीठ मळून घेऊया आपण. हे आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवतात, तर पटकन असे बनवण्यासाठी बनवू शकतात. इथे बघा मी पीठ मळलेलं आहे, त्याच्यावरती परत थोडंसं तेल टाकून मस्तपैकी असं जास्त पातळ पण नाही, थोडासा घट्टसरच असा हे मळून घ्या. कारण ते परत पातळ झालं तर पीठ आपल्याला मोदक बनवता येणार नाही. ते मी 10 मिनटं याला रेस्ट करून घेतला होता. हे बघा जसं पुरींना वगैरे आपण करतो तसं ते गोळा रेडी करून घ्या. आणि याच्यासाठी पटकन आपण एकदम सोप्या पद्धतीने करायसाठी बघा 2 मी मोठे गोळे केले आणि आपण चपाती लाटून घेणार आहोत, थोडी जाडसरच पूर्णपणे चपाती अशी लाटून घ्या. आणि नंतर याचे वाटीने याचे शेप गोल गोल असे शेप पाडून घ्या. जर तुमच्याकडे छोटी मोठी वाटी असेल त्याने शेप पाडून घ्या. आणि हे बघा सारण भरून याचे पटापटा मोदक बनवून घ्या. थोडे थोडे कळ्या करून जेवढं सारण तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये भरून छोट्या कळ्या पाडून याच्यामध्ये आपण मोदक बनवून घेऊया. बघा किती जास्त वेळ पण लागत नाही. अशा पद्धतीने तुम्ही केले तर पटकन रेडी असे मोदक होतील. नक्की बनवून हे बघा मी अशा पद्धतीने सर्व मोदक करून घेतलेले. त्याला जास्त वेळ नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही मोदक पटापटा बनवू शकता. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आपण याच्यामध्ये आता मोदक तळून घेणार आहोत. तर जेवढे तुम्हाला मोदक एका टायमाला होतील तेवढे तुम्ही टाकू शकता. हे बघा थोडे 2-3 मिनिटानंतर आपल्याला पलटी करून घेणार. थोडंसं तेल चांगलं गरमच असू द्या आणि मीडियम गॅसवर आपले मोदक मस्तपैकी याला 2 मिनटं गोल्डन फ्राय होईपर्यंत असे फ्राय करून घ्या. तर या संकष्टी चतुर्थीला अंगारकीला नक्की मोदक बनवून करा. जर ही रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तेव्हा किती खुसखुशीत असे आपले मोदक रेडी झालेले आहेत. थँक्यू.